जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समायोजनाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण अहवाल प्राप्त झालेला आहे। आपल्यापैकी बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये एक शंका असते की पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांमध्ये जर का संच मान्यतेची अडचण आली आणि अतिरिक्त ठरवण्यात आलं तर मग आपल्या पदाचं नेमकं काय होऊ शकतं, त्याची जी आहे ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर काही त्या शिक्षक भरतीमध्ये विशिष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। आता या गायडन्स बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा, पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज तुम्हाला यामध्ये मिळेल। त्यानंतर पसंतीक्रम ज्यावेळेस आपल्याला सुरू होतील त्या पसंतीक्रमाच्या वेळेस जे आहे आपल्याला व्यवस्थित एक स्ट्रॅटेजी बनवून दिली जाईल, योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। त्यातल्या त्यात जेव्हा आपलं लाईव्ह सेशन असतं त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये सेशन्सच्या माध्यमातून प्रश्न उत्तर देखील करता येणार आहे। इंटरव्ह्यूला जर सिलेक्शन झालं तर तुमचं डेमो लेसन्सची तयारी आहे ती देखील करून घेतली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर क्वालिफिकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणतंही या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ द्या त्याचं सोल्युशन म्हणजे गायडन्स बॅच आहे। यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मास्टर टीचर हे जे ॲप आहे प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती ही मागच्या 2017 पासून चालू आहे। 3 शिक्षक भरती जी आहे या ठिकाणी झालेली आहे। आता यामध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षण सेवकांपैकी कुणी जर का या ठिकाणी अतिरिक्त झालं, संच मान्यतेमध्ये त्यांचं पद कमी झालं, तर मग अशा परिस्थितीमध्ये या उमेदवारांचा प्रश्न असतो, सर आम्ही अतिरिक्त झालो तर मग आम्हाला टर्मिनेट केलं जाईल का, सेवेतून काढून टाकल्या जाईल का, किंवा दुसऱ्या शाळेमध्ये पाठवल्या जाईल, नेमकं काय केल्या जाऊ शकतं? तर त्याचं जे आहे एक पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्या पत्रकाच्या माध्यमातून जे आहे बरीचशी माहिती आपल्याला याबाबत समजत आहे। बघा, आपल्याला या ठिकाणी जे आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं एक पत्र दिसत आहे। ते दिलेलं आहे सीईओ जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी। आता मुख्य कार्यकारी अधिकारीच्या हातामध्ये जॉइनिंग आहे, सस्पेन्शन आहे, टर्मिनेशन आहे, सगळ्या बाबी असतात। हे आपल्याला वेगळं सांगायला नकोय। आता यांनी जे आहे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन मागितलं होतं। यांनी मार्गदर्शन मागितलं होतं संचालक कार्यालयाला आणि त्याने दिलेलं हे उत्तर आहे। त्याचा विषय बघा काय आहे, सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाच्या बाबत। आता जे पदवीधर शिक्षक आहेत अतिरिक्त ठरलेले आहेत त्यांच्या समायोजनाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन मागितलं होतं। आता त्या मार्गदर्शनाला या ठिकाणी जे आहे दिलेलं उत्तर बघा काय आहे। त्यांनी काय सांगितलं की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणाली मार्फत सरळ सेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षण सेवक 25-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झालेले आहेत। अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अथवा कसे याबाबत मार्गदर्शन होण्याबाबत विनंती केलेली आहे। बघा, आता समजा पदवीधर शिक्षक आहे, पदवीधर शिक्षकाचं पद जर का अतिरिक्त या ठिकाणी झालं मग त्यांचं समायोजन करता येईल का, त्याबाबत हे पत्र होतं। आता यामध्ये यांनी जे आहे 3 उत्तर दिलेली आहे। पहिलं उत्तर बघा, लक्षात घ्या काय आहे, मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषय निहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल। बघा, आता त्यांनी काय सांगितलं, समजा भाषा विषयाचा पदवीधर शिक्षक आहे, आता तो अतिरिक्त ठरलाय, परंतु सेम त्याच शाळेवरती गणित विज्ञान म्हणा किंवा जे आहे सामाजिक शास्त्र विषयाचं जर का पदवीधर शिक्षकाची वॅकन्सी असेल तर या शिक्षकाचं सेम त्याच शाळेमध्ये समायोजन केल्या जाऊ शकतं। ही पहिली गोष्ट, म्हणजे या ठिकाणी विषयाचं बंधन त्याने ठेवलेलं नाहीये, समायोजनाची गोष्ट करतोय, फक्त समायोजनाची गोष्ट करतोय। ठीक आहे, आता दुसरा मुद्दा बघा त्यांनी काय सांगितलेला आहे 2 नंबरला,
पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल, त्यांना पदावनत करता येणार नाही. आता समजा त्याच शाळेमध्ये वॅकेन्सी नाहीये, मग त्यांचं काय करायचं? मग अशा कंडिशन मध्ये त्यांना इतर शाळेमध्ये समायोजन करा, परंतु त्यांचं जे पद आहे पदवीधर शिक्षकाचं ते कायम राहिलं पाहिजे. त्यांना पदावनत करता येणार नाही, म्हणजे त्यांचं जे आहे डिमोशन करता येणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी या ठिकाणी नमूद केलेली आहे. लक्षात घ्या, पवित्र पोर्टल मार्फत 2022च्या शिक्षक भरतीमधले बरेच उमेदवार असे आहेत जे पदवीधर शिक्षक म्हणून लागले होते, परंतु अतिरिक्त ठरल्या कारणानं त्यांना 1 ते 5 ला पाठवल्या गेलंय. आता त्यांनी या ठिकाणी मनाई केलेली आहे, यांना 1 ते 5 ला पाठवता येणार नाहीये, त्यांना त्याच पदावरती ठेवावं लागणार आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, तो समजून घेऊया की या व्यतिरिक्तही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षक पदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षक पदी कार्यरत ठेवता येईल. बघा, पदवीधरचं पदवीधरच्या ठिकाणी समायोजन करा. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की आपल्या शाळेवरती जर का जागा असेल पदवीधरची तर तिथे समायोजन करा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या शाळेमध्ये नाही तर किमान दुसऱ्या शाळेमध्ये सेम पदावरती तुम्ही या ठिकाणी जे आहे त्यांचं समायोजन करा. आणि तिसरी कंडिशन त्यांनी सांगितली की आपल्या जिल्ह्यामध्ये समजा पदच रिक्त नाहीये पदवीधर शिक्षकाचं, मग अशा कंडिशन मध्ये या शिक्षकाला 1 ते 5वी ला समायोजन करा, परंतु त्यांना जे आहे वेतन संरक्षण द्या. वेतन संरक्षण द्या याचा अर्थ काय आहे? त्याचा जो पे स्केल आहे तो पदवीधर शिक्षकाचा राहणार आहे, तो काम फक्त तात्पुरत्या बेसिसवरती 1 ते 5वी वर्गाला करणार आहे. म्हणजे आता यावरून आपल्याला 2-3 गोष्टी या ठिकाणी मित्रांनो स्पष्ट झालेल्या आहेत. काय आहे? जरी आपला शिक्षण सेवक अतिरिक्त ठरत असेल तरी तो सेवेतून बडतर्फ होत नाही, टर्मिनेट होत नाही. त्याला जे आहे कुठे ना कुठेतरी समायोजन त्याचं केलं जातं. भले तो उपशिक्षक असेल किंवा पदवीधर शिक्षक असेल, इकडे तिकडे ते जाऊ शकतो टेम्पररी बेसिसवरती, म्हणजे पदाची भीती आपल्याला राहिलेली नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर जे काही आपलं पे प्रोटेक्शन आहे, पे प्रोटेक्शन देखील आपल्याला भेटून जातं. पे प्रोटेक्शनाचं देखील या ठिकाणी काहीही अडचण या ठिकाणी येत नाही. परंतु एक फक्त घातक गोष्ट अशी आहे की जे उमेदवार आपले प्रायव्हेट सोसायटीमध्ये लागलेले आहेत, त्या प्रायव्हेट सोसायटीमध्ये लागलेल्या शिक्षण सेवकांना या ठिकाणी संरक्षण मिळत नाही. कारण अशी माहिती मिळत आहे की ज्या प्रायव्हेट सोसायटीमध्ये आपले शिक्षण सेवक आपले अभियोग्यताधारक जॉईन झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं पद जर का अतिरिक्त ठरलं तर अशा शिक्षकांना सेवा समाप्तीचा आदेश मिळत आहे. आता हे अनफॉर्च्युनेट आहे. प्रायव्हेट सोसायटीमध्ये त्यांच्या जर का ब्रँचेस नसतील तर त्यांना अशी जी समस्या आहे त्याचा सामना करावा लागू शकतो. परंतु जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये उमेदवारांना कोणतीही समस्या येणार नाही. आपल्याला जर याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, काही समस्या असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा आपल्याला या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तरी देखील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.